आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। राजू, बराच वेळ झालाय ग। आपण बऱ्यापैकी जवळ पोहोचलोय। अजूनही कशा नाही आला या दोघी जणी? अगं वहिनी, तुला विचार करते त्या काय आपल्या वयाच्यात का? येतील की हळूहळू? अगं हो, पण एव्हाना यायला हवं होतं ना त्या। तुम्ही एक काम करा, तुम्ही जा वरती, मी बघून येते। त्या जर काही अडचणीत असतील तर मग। अडचण असं असेल तर आम्ही तिघी तरी वर जाऊन काय करू? आम्ही मी तुझ्यासोबत खाली येतो। दीदी, तू जर आता खाली गेलीस ना तर घरी जाऊन जेवण करून झोपून जाशील, इथे येणारच नाही। आता आलीस तर जाऊ ना वरती। चल। अरे पण आता बस। धनु थांब, तुम्ही जा वरती, मी बघून येते। हे घे, आलेच। चल चल ना, पकड तिला। छोटी आहे। छोटी आहे, तू इथे अशी का बसलीस? आणि आई कुठे आहे? आई, आई, छोटी आई बोल ना काहीतरी। आई कुठे आहे? आई, आई काय झालं मला सांग ना। तू अशी शांत का बसलीयस? आई, आई स्पष्टपणे सांग ना काय झालं ते? कुठे आहे आई? आई खाली? हे तर तुझाच आवाज आहे। छोटी आई, काय झालंय सांग ना ग। अशी कशी पडली आई? आई काहीतरी बोल ना आई। तू काही बोलत का नाहीयेस? काय झालं मला सांग ना आई, अशी कशी पडली? बोल ना काहीतरी तर बोल। तुझं काय झालं? काय झालं? आणि आता अशी का बसून आहे? अगं बोल ना। सूर्या, आई दरीत पडली असं खुणवते रे छोटी आई। तू बघ ना, एकदम मला काहीच कळत नाहीये। छोटी आई बोल ना। अशी कशी काय पडली? अगं बोल ना। काय नाही झालं तिला? आत्या, आत्या काय झालंय? काय झालं नक्की सांग मला। अगं बोल ना काहीतरी। कुठं शालन आत्या? अगं सांग ना, कुठं शालन आत्या? हा? आत्या, आत्या, आत्या! धनु दीदी, कसला तरी ओरडण्याचा आवाज आला का? नाही आला। चल। नाही, कसं मला पण आला। पुसटचा आवाज आला, कोणीतरी जोरात ओरडलंय पण। अगं मग ओरडलं असेल कोणतरी मुद्दाम। आपल्याला काय करायचं? चला वर। असं मुद्दाम कशाला कोण ओरडेल ग? कोणासोबत वाईट तर घडलं नसेल ना? दोन्ही आत्या पण आल्या नाहीयेत। वहिनी त्यांना आणायला गेली, ती अजून आलीच नाही। मला तर लय भीती वाटते। भागू,
आपण एक काम करू, आपणच जाऊन बघूयात. हा आत्या आत्या सूर्य काय करतोयस तू? मी आत्याला असं नाही जाऊ देणार. मी त्याला नाही जाऊ देणार. मला माझी आत्या पाहिजे तुळजा. मला पण आई हवीये, पण असं वेडेपणा करू नकोस. हे बघ, याने हाती काही लागणार नाहीये सूर्य. नाही, मी बघतो आत्या कुठे आहे. तिला नाही काय झालेलं. सोड मला. मी तुला सोड जाऊ दे. मला. सूर्य दादा, काय झालं? अहो, माझ्या इतरीत पडली आणि तिला वाचवायला माझ्या नवऱ्याने उडी मारली. हो काय? अहो ह्या दरीतनं जिवंत माघारी येणं लय अवघड आहे. कितीतरी माणसं ह्या दरीत पाय घसरून पडली, एकही जिवंत आला नाही माघारी. सूर्याला काय गरज होती दरीत उडी मारायला? अहो तुम्ही काहीतरी करा ना, माझ्या दादाला परत आणा. मला आमचा दादा पाहिजे. दादा. राजू, फोन दे मला. वहिनी कोणाला फोन लावते? डॅडींना. दादा. बोला कन्यारत्न, झालं का दर्शन? डॅडी, इथे खूप मोठं संकट आलंय. हो काय झालं? कसलं संकट? नक्की काय झालंय? तुम्ही काळजी करू नका, आम्ही येतोय तिकडं. काय होणार नाही आमच्या बायकोला जावई बापूंना. आम्ही आहे ना, अख्खा जिल्हा कामाला लावू आम्ही, पण त्यांना काय होऊ देणार नाही. प्लीज प्लीज लवकर या. सूर्याला काय गरज होती तिथं उडी मारायची? आता ही शालन त्याच्या हातात जिवंत सापडली नाही म्हणजे झालं. आता तिथं गेल्याशिवाय कसं कळणार नेमकं काय झालंय ते? आम्हाला बी काय अंदाज नाही ना. आम्ही आमच्या चिरंजीवांना कळवलंय, आम्ही बी तिकडे निघालोय. तुम्ही तुमची माणसं घेऊन लवकर पोचा तिकडे. हा ठेवा. आता ही शालन जर का वाचली तर आमचे ग्रह फिरले म्हणायचे. एवढं सगळं करून बी आमच्या मागची 7.5 काय संपना झाली. त्या सूर्याला सगळं कसं कळतं? बरोबर जिथं तिथं वेळेत येऊन पोचतो. यालाच ढकलून द्यायला पाहिजे होतं.